ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभराव यांनी प्राधिकरणांसह केली। घोडबंदर रस्त्यावर सद्यस्थितीत सुरू असलेली कामं 20 मेपर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरू करावेत, तसंच जी कामं पावसाळ्यापूर्वी होणार नाहीत अशा कामांची सुरुवात पावसाळ्यानंतर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत। महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRDA या सगळ्या यंत्रणांनी एकसूत्रीपणे काम करावं असे आदेश देखील यावेळेस आयुक्तांनी दिले आहेत। पावसाळा लक्षात घेऊन पूर्वतयारी करण्याच्या दृष्टिकोनातून या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। गायमुखपासून कॅडबरी जंक्शनपर्यंत सगळ्या कामांची पाहणी यावेळेस आयुक्तांनी केली। हा जे पाहणी दौरा आहे हे आपण निरंतर करत आहोत दर 3 ते 4 आठवड्यामध्ये, आणि यामध्ये हेतू एकच आहे की घोडबंदर रोड याला वाहतूक कोंडीतून याच्या सुटका करणे। त्यामध्ये DCP ट्रॅफिक, MMRDAचे पूर्ण टीम, त्यामध्ये MMRDA मेट्रो, MMRDAच्या जे मर्जरचं काम करणारी एजन्सी आहे, ड्रेनेजचं काम करणारे, वॉटर सप्लाय, PWD आणि ठाणा कॉर्पोरेशनचे साधारणतः प्रत्येक डिपार्टमेंट, MSEDCL या सर्वांचा समावेश आहे। आपण कालबद्ध पद्धतीने हा मॉनिटरिंग करत आहोत की मान्सूनचे अगोदर घोडबंदर रोड आणि हा संपूर्ण परिसर हा मूर्त वाहतूक कोंडी से याला मुक्ती मिळाली पाहिजे, आणि याच्या अनुषंगाने आपण सतत कामाची प्रगतीचा आढावा घेत आहोत। आता याच्या नंतरचा जे आपला विजिट आहे ते 20 मेला आपण नियोजित केला आहे। आता साहजिकच आहे, हे 2 रस्त्यांच्या दरम्यान झाडे आहेत, खूप सुंदर झाडे आहेत। कोणालाही असं वाटत नाही की हे झाडे कट झाले पाहिजे किंवा यांचा हे नासधूस झाला पाहिजे, मात्र अनेकदा तो अपरिहार्य होऊन जातो, त्याच्यामुळे तशी परवानगी आपण देतो। आणि जेव्हा आपण झाडांचा हस्तांतरण किंवा झाडे आपण कट करतो तेव्हा नियमाप्रमाणे आपण त्याच्यापेक्षा 5 पट एवढे झाडांचा वृक्षारोपण करत आहोत। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।